नमस्कार. मी सुजाता. विचार मनातले या शीर्षकांतर्गत आज परत आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे. आत्ता सध्याचा हॉट सब्जेक्ट चालू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्याची व्याख्या काय नक्की? म्हणजे स्वातंत्र्य कशाला म्हणायचं आणि स्वैराचार कशाला म्हणायचं, असा विचार मनात येतो आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्र राज्यात आहे सध्या. खरं तर स्वातंत्र्य एकटं येत नाही, नेहमी जबाबदारी घेऊन येतं. उदाहरण द्यायचं झालं तर आईवडील आपल्याला शाळा कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवतात. तसंच कधी ट्रिपला जाऊ म्हणलं तर ट्रिपला पाठवतात, चिलआउटला पाठवतात, आपण मूव्हीजला जातो, हॉटेलिंग करतो. आपल्यावर कुठल्या रिस्ट्रिक्शन्स पाळत नाहीत, तेव्हा ते स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणतो. पण ते स्वातंत्र्य घेताना आपण कुठेतरी चुकीचं काही वागत नाही आहे ना, की ज्याच्यामुळे आपल्या पुढच्या भविष्याला धोका होऊ शकतो म्हणा, किंवा काही कारणामुळे आपण असं काही करत नाही आहे ना की आपल्या आईवडिलांची मान त्यामुळे शरमेने खाली जाईल. याची जाणीव असणं, त्याला जबाबदारी म्हणतात. आणि ती जबाबदारी असेलच तरच त्या स्वातंत्र्याला काहीतरी अर्थ असतो, नाहीतर मग त्याला स्वैराचारच म्हणतो. आणि तसंच आत्ता झालं आहे. पुण्यामध्ये मध्यंतरीचे ललित कला केंद्रात एक नाटकाचं सादरीकरण झालं की जे आक्षेपार्ह लोकांना वाटलं. आता तुम्ही जेव्हा सादरीकरण करता तेव्हा एखाद्या श्रद्धास्थानाला लोकांच्या जर का तुम्ही धक्का लावत असता किंवा कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील असं काहीतरी करत असता, तर ते करताना ती जबाबदारीची जाणीवच तुम्हाला नव्हती की आपण जे काय सादर करतो आहे त्याच्यामुळे कोणाच्या भावना तर नाही ना दुखावल्या जाणार, कोणी हर्ट तर नाही होणार, कोणाला निखळ आनंद तुम्ही देण्यासाठी कुठलीही कला सादर करत असता. मग तिथं असं वादग्रस्त गोष्टी निर्माण होतील अशी कृतीच कशाला करायची? मग त्याच्यावर आक्षेप म्हणून ते नाटक बंद पाडण्यात आलं म्हणा. दोन्ही गोष्टी होतात. जेव्हा कुठल्याही गोष्टीला एखादा विरोध होतो तेव्हा जर का श्रद्धास्थानांवरचा असेल तर त्याचा विरोधाची जी प्रतिक्रिया असते ती काय काय वेळेला थोडी उग्र असू शकते. पण हे जसं तुमचं श्रद्धास्थानावर तुम्ही म्हणता की आम्हाला बोलणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का, तर हे स्वातंत्र्याबरोबर तुमची जबाबदारी तुम्ही कुठे पार पाडलीत मग? म्हणूनच आता उदाहरणच द्यायचं झालं तर गेले 3-3.5 वर्ष आम्ही सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतो आहे. कोट्यवधी लोक आहेत. मग आम्ही काय कुठे मारझोड केली का, जाळपोळ केली का, आंदोलनं केली आहे? आंदोलनं केली असली तरी आम्ही कुणाला शिवीगाळ नाही केलेली. अनेक लोकांनी आंदोलनं केलेली आहेत त्याला न्याय मिळण्यासाठी. तो एक मार्ग होता. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा विरोध दर्शवणं, एखाद्या गोष्टीची मागणी करणं, विशेषतः न्यायाची मागणी करणं, यात चूक काहीच नाही. पण ते तुम्ही कसं व्यक्त होता याच्यातनं तुम्हाला त्याबद्दलची किती जबाबदारीची जाणीव आहे हे लक्षात येतं. आम्ही काय केलं? सरळ सरळ बॉयकॉट बॉलिवूड ही मोहीम राबवली. बॉयकॉट करून टाकलं. बॉलिवूडच्या मूव्हीज बघणं बंद करून टाकलं. तसंच आता शिवीगाळी न करता ज्या कलाकारांनी या नाटकातनं काम केलेलं आहे, ज्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे, त्या कलाकारांची नावं द्या. ज्यांना ते प्रकार आवडलेले नाहीत त्यांनी सरळ सरळ त्यांच्यावर बॉयकॉट करून मोकळं व्हायचं. आम्हाला त्यांची मालिका पण नको, त्यांची कला पण नको आणि त्यांचं सादरीकरण पण नको. मारधाड हा विषयच बाजूला राहतो ना. कमीत कमी शब्दात आपला विरोध दर्शवायचा हे एकमेव कारण असतं की बॉयकॉट. कटकटच नको. मग ज्यांना समर्थन आहे त्यांनी ते बघावं, ज्यांचं नाही आहे त्यांनी असा प्रकारे विरोध दर्शवून मोकळं व्हायचं. हा सर्वसाधारण एक प्रघात असतो. पण जेव्हा सार्वजनिकरित्या तुम्ही अनेक लोकांच्या, एखाद्या धर्माच्या बाबतीत, एखाद्या श्रद्धास्थानाच्या बाबतीत, देवीदेवतांच्या बाबतीत ज्यांना काही मानाचं, श्रद्धेचं स्थान आहे, तिथं तुम्ही काहीतरी आक्षेपार्ह करायला लागल्यावर प्रतिक्रिया ही उग्रच उमटणार. हे तुम्ही धरूनच चालायचं. याचा अर्थ मारहाणीचं किंवा कुठल्याही याचं समर्थन करतो आहे असा अर्थ होत नाही. पण मग वागळे सर जेव्हा म्हणतात की मग ते प्रकरण बंद पाडणं म्हणजे मग हुकुमशाही नाही का? मग आता वागळे सरांना माझे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं पण त्यांनी द्यायची. कारण तेच म्हणतात ना, आता निर्भय बनव, तर निर्भय बनायची गरज आहे. ॲप्रिशिएट करते की ते बेधडकपणे आपलं बोलत असतात. मग ते तुम्ही समर्थनार्थ बोलताय का कुणाच्या विरोधात बोलताय हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही तुमचा मुद्दा कसा मांडताय
तो प्रभावीपणे किती जनतेला पटतो ह्याच्यावर अवलंबून असतो. तुम्ही नुसतेच शिवीगाळ करत राहिलात तर तो मुद्दामूळचा बाजूलाच राहतो आणि नुसती शिवीगाळच तुमच्यासमोर येते. मग आता याच पार्श्वभूमीवर माझे निखिल सरांना काही प्रश्न आहेत किंवा चौधरी सरांनासुद्धा, जे काही त्यांचे पुरस्कर्ते आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे, ते मग नवनीत राणा आणि रवी राणांना समर्थन देतील का? महाविकास आघाडीच्या काळात त्यांना हनुमान चालिसा म्हणायचं होतं, त्यांना तर कोणाची शिवीगाळ पण करायची नव्हती. बरं, त्यांनी ते जाहीर केलं होतं की आम्हाला ते म्हणायचं आहे. ते जिथे म्हणणार होते ती मातोश्रीच्या समोरची जागा मातोश्रीच्या मालकांची पण नव्हती, पण तरी त्यांना अडवण्यासाठी 3-4 हजार कार्यकर्ते, यांचे नेते कधी उन्हातान्हात बसत नाहीत. ही एक बाब कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायची असते नेहमी, कारण उन्हातान्हात फक्त कार्यकर्ते बसलेले असतात, स्वतःची कामधंदे सोडून 2 दिवस. जनजीवन विस्कळीत झालं तर झालं. मग तेव्हा जनतेची काळजी तुम्हाला नाही वाटली की त्यामुळे बसेस लेट झाले असतील किंवा कुठला प्रॉब्लेम आला असेल, पोलिसांवर ताण आला असेल, तेव्हा तुम्हाला काळजी नाही वाटली जनतेची? किंवा हे हनुमान चालिसा म्हणणं हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं असं तुम्हाला नाही वाटलं? किंवा त्यांना म्हणू न देणं ही दडपशाही होती असं वागळे सरांना वाटलं होतं का त्यावेळेला? किंवा ते अशा गोष्टीचं समर्थन करतात का? दुसरा मुद्दा आहे अर्णब गोस्वामी, जो स्वतः एक पत्रकार आहे, त्यांचं स्वतःचं चॅनल आहे. अशा व्यक्तीला तुम्ही अक्षरशः फरफटत घेऊन तुम्ही तुरुंगात टाकलं का? आता तो तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून? त्याने काय तुमच्यावर अटॅक केलेला नव्हता, तो फक्त शाब्दिकच प्रश्न विचारत होता. आता शिवीगाळ तर तुम्ही पण स्वतः करता, तुमचे नेते पण करतात, अनेक नेते सध्या शिवीगाळ करतायत ना. मग अर्णब गोस्वामीने केली तर ते चुकीचं आहे. त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही एका व्यक्तीला अटक करायला 40 पोलिसांना पाठवलं, म्हणजे मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेची पण धिंड काढलीत जनतेच्या समोर. AK-47 घेऊन जाणाऱ्या सचिन वाझेचं मुख्यमंत्री तिथे विधानसभेत समर्थन करत होते. तो काय ओसामा बिन लादेन आहे का? पण तोच लादेन आता तुरुंगात आहे ना. म्हणजे तुम्ही कुणाचं समर्थन करताय? त्याच सचिन वाझेचं काय झालं पुढे हे लोकांनी बघितलं आहे आणि तुम्ही तर त्याचं समर्थन करत होतात. ऑब्व्हियसली तुम्हाला तेव्हा माहितीही नसेल की पुढं काय होणार आहे, पण त्यावेळी तुम्ही समर्थन केलंत ना. मग ते चुकीचं होतं हे वागळे सर आत्ता मान्य करणार आहेत का? जे राणांच्या बाबतीत झालं ते चुकीचं होतं हे मान्य करणार आहेत का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त एक तुमच्याच बाबतीत असून चालत नाही ना, ते कंगना राणावतलं पण असायला पाहिजे. तिचं मात्र घरदार तोडलं तुम्ही. मग त्यावेळी तिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, तिच्या बाबतीत जे झालं ती दडपशाही नाही का? असं वन सायडेड बोलून काय होत नाही. म्हणूनच म्हणते स्वातंत्र्य आणि जबाबदारी हे दोन्ही गोष्टी बरोबर येतात. जसं मला अधिकार पाहिजे हे मी जेव्हा म्हणते तेव्हा त्याबरोबर माझे काहीतरी कर्तव्य पण असतात, हे पण येतं त्याच्याबरोबरच. पण त्याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच त्या अधिकारांना काहीतरी अर्थ असतो. आत्ता चौधरी सरांनी मध्ये एका मुलाखतीत उदाहरण दिलं की जसं निखिल वागळे सरांनी एक ट्विट केलं होतं की भारतरत्नाच्या बाबतीत एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी दिली. याच्या समर्थनार्थ चौधरी सरांनी एक अतिशय हास्यास्पद उदाहरण दिलं की वडील नाही का आपल्या मुलाला म्हणत, एखादा मुलगा दंगा करत असेल तर त्याला दंगेखोर म्हणत. म्हणजे आता तुम्ही वडिलांच्या भूमिकेत आहात का त्यांना दंगेखोर म्हणताना? तुम्ही वडिलांच्या भूमिकेत नाही, तुमचे बाप तिकडेत, मोदीजी आणि अडवाणीजी. आणि 4-4 देखत जेव्हा वडील आपल्या मुलाला ओरडतात ते शक्यतो ओरडत नाहीत, त्याला घरात जेव्हा 4 भिंतींच्या आत दंगेखोर म्हणतात ना, तेव्हा वडिलांच्या मनात आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी असते, त्यांनी योग्य मार्गाला जावं ही तळमळ असते. त्याला काय तुम्ही हुकुमशाही म्हणणार आहे? आणि उद्या तोच मुलगा आपल्या वडिलांचा हा राग मनात धरून 4 पाहुण्यांच्या देखत वडिलांना काहीतरी अपशब्द बोलायला लागला, वाटेल तसं वागायला लागला, आणि तर तुम्ही त्याला म्हणणार आहे की ते मुलाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून? त्यामुळे उदाहरण देताना थोडा जरा काहीतरी विचार करून द्यावात अशी माझी खरोखरच विनंती आहे. कारण येणारी पिढी जेव्हा हे असे पत्रकार, प्रवक्ते, नेते, अभिनेते, हे जे जनमानसात तुम्हाला ज्यांना थोडीफार ओळख आहे, स्थान हे शब्द मी वापरणारच नाही, कारण जनतेत खरोखरच कोणाला किती स्थान आहे हा प्रश्नचिन्हच आहे.
पण थोडीफार ज्यांना ओळख आहे, जे त्यांच्या कार्यातून लोकांच्या समोर येतात, त्यांची एक जबाबदारी असते की आपलं कार्य आपण जे काय बोलतो आहे त्यामुळे आपण कुठला चुकीचा पायंडा तर पाडत नाही आहे ना. शिवीगाळ करून तुमचा मुद्दा कदाचित खरे असेलही, पण तो मुद्दा मूळचा बाजूला राहून तुमची शिवीगाळ जेव्हा समोर यायला लागते ना, तेव्हा ते गढूळ होतं आहे वातावरण आणि त्याची लोकांना आता किळस यायला लागली. एक सामान्य जनतेला इतकी त्रासली आता तुमच्या सगळ्याच या तमाशाला की आता हे थोडे दिवस थांबवा अशी म्हणायची वेळ आली. म्हणून केवळ हा व्हिडिओ आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही म्हणता की लोकशाहीमध्ये मग विरोध करायचाच नाही का? अजिबात नाही. लोकशाहीमध्ये विरोध करायलाच पाहिजे, कारण चांगला विरोधक असेल तरच सरकार आपोआपच चांगलं काम करतं. कारण तुम्ही सतत त्यांच्या चुका जनतेच्या समोर आणत असता की उद्या जनतेला असं वाटायला पाहिजे की अरे हा इतका खंदा विरोधक आहे, तर मग हा सरकार किती चांगलं चालवेल. इतकी तुमची प्रतिमा एक विरोधक म्हणून जेव्हा जनतेच्या समोर येते ना, त्यावेळेला ती सशक्त लोकशाही असते. केवळ आत्ता तुमची सत्ता गेली आहे त्यामुळे जो तडफडाट जळफळाट जो काही चालू आहे तो दिसतो आहे. ह्याच्यातनं ना तुम्हाला काही मिळणार आहे, ना जनतेला मनोरंजनात्मकसुद्धा काही मिळत नाही आहे. कारण सुरुवातीला ना कसं असतं, एक टाईमपास असतो लोकांना. सामान्य जनतेची एक हे दांग, अरे यांना शिव्या द्यायला मज्जा आली, त्यांना अरे पण ते 1-2 एपिसोडमध्येच ठीक असतं. तुम्ही रोज उठून जर का समोरच्याला शिव्याच द्यायला लागलात तर आता जनता तुम्हाला शिव्या द्यायची वेळ आली. हे खरं तर आमचे ते संस्कार नाहीत. आमच्या आईवडिलांनी असले संस्कार आमच्यावर नाही केलेले, कोणावर शिवेगाळ वगैरे करण्याचे. पण आता आंदोलक असू दे, नेते अभिनेते सगळ्यांच्याच तोंडून फक्त शिवेच बाहेर पडत आहेत. म्हणजे नवीन पिढीसमोर तुम्ही असं एक उदाहरण सेट करताय का की जितकं पातळी सोडून मी बोलीन तेवढं मला एखाद्या राजकीय पक्षात मला पटकन स्थान मिळेल नेता म्हणून, अशी परिस्थिती निर्माण करताय तुम्ही. गेली 70-75 वर्ष आपल्या देशात लोकशाही आहे. अनेक पक्षातनं फुटून प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. नेते स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा वेगवेगळ्या कुठल्याही कारणासाठी असू दे पक्ष बदल करतात. हे अपरिहार्य आहे. राजकारणाचा तो एक भाग आहे, तो स्वीकारायला पाहिजे. पण माझ्या पक्षात होते तोपर्यंत ते चांगले असतात आणि बाहेर गेल्यावर ते अचानक भ्रष्टाचारी होतात. म्हणजे तुमच्याकडनं बाहेर गेल्यावरच त्यांनी भ्रष्टाचार सुरू केला का? म्हणजे तुमच्यात असताना ते भ्रष्टाचारी होते हे तुम्हाला मान्य आहे. चुकीचंच आहे, मी त्याचं समर्थन करणार नाही कुणाच्याच पक्षाचं, कुठल्याच नेत्याचं. पण मग आत्ता तुम्ही त्यांना भ्रष्टाचारी म्हणून दोष देता, तेव्हा तुमच्या पक्षात असताना ते तेच करत असतील तेव्हाच त्यांना बाहेर का नाही काढलं? का तुमच्यासाठी ते भ्रष्टाचार करत होते तेव्हा तुम्हाला चालत होतं, आता दुसऱ्यासाठी करतायत किंवा स्वतःसाठी करतायत असं कसं? हे तुम्हीच एक उदाहरण सेट करतायत असं नेत्यांना मला सांगायची वेळ आली आता की तुम्ही तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या भाषणातून, तुमच्या वक्तव्यांमधून जे काही बोलताय ना त्यावर तुमचं ताळतंत्रच नाही आहे कोणाचंच. मी कुठल्याही व्यक्तिगत एखाद्या नेत्यावर बोलत नाही आहे. म्हणजे विरोधकांनी सरकारवर काहीतरी शिव्या घालायच्या की इकडचे सरकारमधले म्हणतात आम्हाला तुमची सगळी प्रकरणं माहिती आहेत, ते आम्ही बाहेर काढू, मग आम्ही बघतो तुमचं कसं काय करायचं. किंवा विरोधक म्हणतात आमची सत्ता येऊ दे. कशाला सत्ता यायच्या मुहूर्ताची कशाला वाट बघताय? तुमच्याकडे पुरावे आहेत ना. दोघांनी एकमेकाच्या जनतेच्या न्यायाला समोर टाका. जनता ठरवेल योग्य कोण आणि अयोग्य कोण. आहेच निवडणुका, कोण लायक आहे आणि कोण लायक नाही हे जनतेच्या न्यायाला त्यांना ठरवू दे ना. कुठलेही पुरावे न देता केवळ नुसते तुम्ही आरोप करून शिवीगाळ करत राहिलात तर हे असंच चित्र जाते की अरे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आहे, ह्यांना सांगण्यासारखंच काही नाही आहे, यांच्याकडे देण्यासारखे पुरावेच नाहीत, म्हणून हे केवळ विरोधाला विरोध करतात. मग या परिस्थितीत कदाचित तुमचा मुद्दा खरा जरी असेल तरी तो जनतेला नंतर पटणार नाही. कारण तुमचं असं झालं रोज मरे त्याला कोण रडे, रोज तेच 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 बोलून तुम्हाला काय मिळते हे आम्हालाही कळलेलं नाही. मालिका आता बघण्याच्या लायकीच्या राहिलेल्या नाही, कारण तिथं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काय वाटेल ते चालू आहे. त्याच्यावर कोणाचं धरबंदच नाही आहे ना. जनता त्याच्या विरुद्ध तक्रार करते, केली तर कुठेतरी फारच आक्षेपार्ह दिसलं तर कोणीतरी तक्रार करतं, चॅनलवाले एखादे मालिका बंद करून टाकतात. पण जिथं रोज मरे तेच आहे ना, सगळ्या मालिकांमध्ये तेच चालू आहे, सगळीकडेच कारस्थानं.
म्हणजे एक निगेटिव्हिटी देण्यापलीकडे नेते असू देत, कलाकार असू देत, चॅनल, बातम्या, मालिका, नाटक, कशातूनच जर का तुम्ही पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करत नसाल तर काही उपयोग नाही हो त्याचा. या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती ही कधीही नव्हती जी 2019पासून सुरू झाली. आपण प्रगतिशील म्हणायच्याऐवजी आपण मागे येत चाललो आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या मागे येतो आहे. आता विरोधक सारखे ओरडत असतात की या सरकारने सगळे प्रोजेक्ट घालवले. अहो मुळात म्हणजे हा विचार करा, कुठल्या कंपनीला आपलं स्वतःचं प्रोजेक्ट या अशा महाराष्ट्रात करायची इच्छा येईल की जिथं विरोधक आणि सरकार हे नुसतंच एकमेकांवर शिवीगाळ करण्यात इतकं गुंग आहे. कुठल्या कंपनीला इंटरेस्ट असेल? कारण कंपनीला स्वतःच्या प्रॉफिटमध्ये इंटरेस्ट आहे, तिला नेत्यांमध्ये न राजकारणात काही इंटरेस्ट नसतो. मग तुम्ही ते प्रगतिशील एखादं वातावरण निर्माणच केलं नाही तर उद्योग तुमच्याकडे येतीलच कशाला? विरोधकांनी जर का हे असंच राजकारण चालू ठेवलं तर सत्ताधाऱ्यांना तुम्हाला उत्तर देण्याशिवाय पर्यायच उरत नाही. तुम्ही 4 शिव्या दिल्या की ते पुढच्या 2 शिव्या देतात. याने राज्याची प्रगती होणार आहे का? आणि मुळात म्हणजे आताच आम्हाला त्याचा सगळा हा प्रकार तुमचा किळसवाणा झाला आहे. उद्विग्नता इतकी वाढली आहे जनतेची आता की तुम्ही विचार करा, रस्त्यावर जरी कुठल्या तरी टर्नला समोरासमोर 2 वाहनं एकमेकांच्या समोर आली ना तर पूर्वी सॉरी म्हणून किंवा हसून एखादा कटाक्ष टाकून रागाचा लोक निघून जात होते किंवा फार तर काय या असं काहीतरी करून निघून जात होते. आत्ता डायरेक्ट शिवीगाळ किंवा मारहाणीपर्यंत वेळ जाते. कारण हा जी निगेटिव्हिटी जनतेमध्ये येते ती कुठंतरी उद्विग्नता या अशा स्वरूपात बाहेर पडते. संयम सुटत चालला आहे आता जनतेचा सुद्धा. कारण नेत्यांमध्येच संयम नाही ना. तुम्ही एक एक्झाम्पलच सेट करू शकत नाही आहे आपल्या आदर्श वागण्याचं. आणि ते तुम्हाला जमत नसेल तर काही हरकत नाही. तुम्हाला आदर्श नेता होता येत नसेल तर तोंड बंद ठेवून एक चांगला विरोधक व्हा. तुम्ही तिथंच तोंड उघडा. या बाबतीत मी पवार साहेबांना मात्र मानते. ते त्यांचे इतके वर्ष मी त्यांचे समर्थक नाही, पण त्यांच्या काही गोष्टींचं मला ॲप्रिसिएशन आहे. त्यांना काय बोलायचं आणि कधी बोलायचं याच्यापेक्षा त्यांना तोंड कधी बंद ठेवायचं हे बरोबर कळतं. आणि म्हणूनच ते आज इतके वर्ष आहेत तिथे. त्यांच्याकडनं काहीतरी शिका किमान. निदान तोंड बंद ठेवायचं तर शिकला तरी पुष्कळ झालं. मुळात म्हणजे आत्ता सरकारच्या समोर किंवा जनतेच्या समोर आपण म्हणूयात अनेक प्रश्न उभे येतो. 5 वर्षात त्याच्याकडे तुम्ही लक्षच देत नाही आहे. फक्त आपापसातली ही जी काही खडाजंगी चालू आहे ना, जशी मालिकेत चालू असतं ना सासू सुनांची, त्या नायिकेच्या विरुद्ध एक कारस्थान झालं की दुसरं झालं, ती मरेपर्यंत कारस्थान चालूच आहे. तसं तुमचं झालं आहे. ते आता कुठेतरी थांबवा. त्या मालिका जशा किळसवाण्या आणि कंटाळवाण्या झाल्यात ना तसंच तुमचं राजकारण झालं आहे. सगळ्याच पत्रकारांना, सगळ्याच नेत्यांना, सर्वपक्षीय नेत्यांना माझी विनंती आहे, ते कृपा करून तुमचं हे गलिच्छ वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न आता थांबवा. ही शिवीगाळ थांबवा आणि ज्या लोकांच्या समस्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. महाविकास आघाडीच्या काळातसुद्धा एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालंच की. आता एस टी कर्मचारी म्हणजे कसं, आपल्या शेवटी देशात लोकशाहीमध्ये जातीचं राजकारण आहे. एस टी कर्मचारी मग त्याच्यात सवर्ण पण आले, एस सी, एस टी, OBC, मराठा सगळेच त्यांचे कर्मचारी असणार आहेत. मग का त्यांच्या समस्या नाहीत? त्यांच्याकडे तर कोणीच लक्ष दिलं नाही. तेही तुम्ही आंदोलन दडपलंच ना, मग त्याला तुम्ही दडपशाही म्हणणार, हुकुमशाही म्हणणार? सर्व पत्रकारांना, मला फक्त निखिल सरांनाच नाही, सर्व पत्रकारांना माझा हा प्रश्न आहे की जी आंदोलनं तुम्ही अशी दडपताय, आंदोलन करण्याचा सुद्धा एक मार्ग आहे. तिथंसुद्धा नेत्यांवर शिवीगाळ, जाळपोळ, कुठेही जाऊन वातावरण बिघडवणं, जनजीवन विस्कळीत करण्याचा आंदोलकांनासुद्धा अधिकार नाही. तरच ते तुमच्या जनतेपुढे तुम्ही योग्य प्रकारे सोडवू शकाल, मांडू शकाल की जनतेचा सपोर्ट आपोआप तुम्हाला मिळायला लागेल. पण तुम्ही जर का या चुकीच्या गोष्टीत आढळलात तर आंदोलनाचा मुख्य मुद्दा राहतो बाजूलाच आणि भलत्याच गोष्टीचं राजकारण सुरू होतं, जे आत्ता महाराष्ट्रात चाललं आहे.
ते कृपा करून बंद करा. खूप समस्या आहेत, त्या समस्यांकडे पहिलं लक्ष देण्याची गरज आहे. कारण आता निवडणुका आहेत. आमच्याकडे फक्त जे समोर नग आहेत ना, त्याच्यातनं एक बरा नग निवडण्याचा एकच पर्याय असतो 5 वर्षातनं येणारा. बाकी आम्ही हतबल आहोत. ही लोकशाही तुम्हाला बळकट करायची आहे का कमकुवत करायची हे आता तुम्ही ठरवायचं आहे. पण आज जरी जनता गप्प बसली ना, तरी एक दिवस याचं उद्रेक होईल आणि त्यावेळेला फक्त अराजकता माजेल. याच्यातून निष्पन्न काहीही होणार नाही आहे. तेव्हा पुढचा धोका ओळखा. नवीन पिढीसाठी एक चांगलं एक्झाम्पल सेट करा. योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्या. विरोधक असाल, सरकारमध्ये असाल, दोघं मिळून समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जनतेला त्याच्यात सहभागी करून घ्या. एक आदर्श लोकशाही निर्माण कशी होईल याकडे लक्ष दिलं तर जास्त बरं होईल. एवढीच एक कळकळीची विनंती आहे. नमस्कार.